आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो हो निघतोच आहे. नाही घरून निघतोय घरून. हा आलोच. हा निघ झालं ना. आता काय मेडल हवंय. निघ. गौरी, कपडे हवेत का ग धुवायचे? गौरी, जे झालं त्याचं खूप वाईट वाटत असेल ना ग तुला? सगळ्याच गोष्टी आयुष्यात कुठे आपल्या मनासारख्या घडतात. आता कुठल्या गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही असं ठरवलंय मी. आणि शेवटी नशिबात जे असतं तेच घडतं नाही का? खरंय, दुःख कुणालाच चुकलं नाहीये. ए तुला काय दुःख आहे? आयतं बसून खातेस ना चांगलं. तुझ्या लायकीपेक्षा जास्तच मिळतंय तुला, हे नेहमी लक्षात ठेव. गौरी एक काम कर ना, हिला पण शिकाव नवऱ्याला कसं सोडतात ते. हवं तर त्याचे पैसे पे करतो मी तुला. तुझी फीस सांग मला फक्त. हिने जर मला सोडलं ना तर तू मागशील तेवढे पैसे देईन मी तुला. अरे हो, तू तर एक्सपर्ट आहेस ना या कामात. आधी नवऱ्याला सोडलंस, मग रेवती आंटीने आणलेलं ते स्थळ त्यालाही कटवलंस, आणि आता त्या पुष्पालाही होप्स दिलेस बिचारायला आणि त्यालाही सोडलंस. ग्रेट यार, कसं जमतं तुला? हे बघ जरा आणि शिक काहीतरी हिच्याकडून, आणि पटकन मला सोड आणि विसरून जा. म्हणजे कसं आहे, तूही फ्री आणि मीही फ्री. हा सुमित सर, उलट संसार कसा टिकवायचा हे श्वेताताईंकडून सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. ह्या ज्या पद्धतीने संसार निभावतायत, समजून घेतायत, हे सगळ्यांनाच नाही जमत. विस्कटणं, तोडणं सोपं असतं, अवघड असतं ते सावरणं, जोडून ठेवणं. आणि तुम्हालाही नाही जमणार आहे जे श्वेताताईंना जमतंय. गौरी, तू यांचं बोलणं मनाला लावून नको घेऊस. त्यांना अगं तुझ्या दुःखाची जाणीव नाहीये. पण तू अजिबात काळजी करू नकोस. हा, कुठेतरी कुणीतरी तुला हवा तसा जोडीदार नक्की तुझ्या आयुष्यात येईल, जो तुला कायम सुखात ठेवेल, तुझ्या आयुष्यातली सगळी दुःख दूर करेल. हा पुष्पा आणि गौरी जे काही वागले ते खरंच पटते का तुम्हाला? हे बघ रेवती,
शेवटी हा त्या दोघांचा प्रश्न आहे. आपण फक्त सपोर्ट करू शकतो. लग्न कराच अशी जबरदस्ती नाही करू शकत. शेवटी लग्न हा आयुष्याचा प्रश्न आहे हो. आणि त्यांची इच्छा नसेल तर ते सुखी कसे राहतील? आफ्टर ऑल आपण कोणी त्यांना बळजबरी करणार आहे की तुम्ही लग्न कराच कराच म्हणून सांगणार आहे? वा, हे बरं आहे. म्हणजे त्या गौरीला तुम्ही 5% शेअर्स दिले, तिला मुलगी मानलं, तो पुष्पा मुलासारखा आहे म्हणून त्याच्यासाठी बंगला बांधून द्यायला तयार झाला. आता आई बाप म्हणून तुम्ही कान नकोच धरायला. हे कसं पटतंय तुम्हाला? लग्न म्हणजे काही खेळ वाटतं तुम्हाला? तेच सांगतोय ना मी. लग्न म्हणजे खेळ नाहीये. कुणीही कुणावर लादावं. आणि मला तरी आवडणार नाही की लग्नासारखा निर्णय कुणीही कुणावर लादावा म्हणून. वा, आपण यांचा विचार करायचा आणि हे वाटते तसे वागणार. तरी आपण काहीच बोलायचं नाही. कमाल आहे. हे बघ रेवती, चिडू नकोस तू. तुला वाटतंय ना त्या दोघांनी लग्न करावं, तर मला असं वाटतंय की तू त्या आधी रुद्रशी बोलून घे. त्याचं ते ऐकतील. आणि त्यांनी एकदा ठरवलंच असेल ना लग्न नाही करायचं, तर मला नाही वाटत ते इतर कोणाचं ऐकतील. अगदी माझं सुद्धा. ते छान आहे. पूर्वी मुलं आई बापाची मदत घ्यायची, आता आईला मुलाची मदत मागावी लागणार. हे चांगलंच म्हणा. कुठून का होईना काम झालं पाहिजे. बघू, बोलते रुद्रशी. आय होप सो. रुद्रला तरी त्यांचं भलं कशात आहे हे कळेल. ठीक आहे, बोलून बघतो रुद्रशी. ओके. रुद्र त्या फालतू मेडशी लग्न करायच्या मोहात पडण्याआधी मला रुद्रशी बोलून हे लग्न जमवावंच लागेल आणि तिला बाहेर काढावंच लागेल. बिट्टी, ए बिट्टी, अगं ही झोपलीये. तब्येत बरी नाहीये का तिची? नाही, बरी आहे. ते दिवसभर दमली ना ती, म्हणून झोपली आहे. बर. काही काम होतं का? उठवू तिला?